ही पारसी महिला भारताबाहेर परदेशात राहून सुद्धा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती। जर्मनीत झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेमध्ये यांनीच स्वतंत्र भारताचा पहिला झेंडा फडकवला होता, ज्यामध्ये 3 रंग होते, लाल, पिवळा आणि हिरवा, आणि 8 कमळाची फुले होती, जी तेव्हाच्या 8 प्रांतांचे प्रतिनिधित्व करत होती। तर त्याच्यासोबतच चंद्र आणि सूर्य होते आणि देवनागरीमध्ये वंदे मातरम लिहिलं होतं। हा झेंडा स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आणि आपल्या तिसऱ्या वीरांगना मादाम भिकाजी कामा यांनी बनवला होता। 1886 साली मुंबईमध्ये प्लेगची साथ पसरली होती। त्यावेळी मादाम कामांनी सर्व रुग्णांना मदत केली। मदत करता करता त्यांना सुद्धा प्लेगची लागण झाली, म्हणून विश्रांतीसाठी त्या लंडनला गेल्या। लंडनला जाऊन त्या शांत बसल्या नाहीत, तर तिथून सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला। सावरकरांना जेव्हा लंडनमध्ये अटक झाली होती, तेव्हा सावरकरांना त्या अटकेतून बाहेर काढण्याची प्लॅनिंग सुद्धा मादाम कामांनीच केली होती। सशस्त्र क्रांतिकारी आंदोलनात भाग घेतल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांची भारतातील सर्व संपत्ती जमा केली होती, पण इथेही मादाम कामा खचल्या नाहीत। शेवटच्या श्वासापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला आणि 13 ऑगस्ट 1936 रोजी मुंबईच्या पारशी जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला। अशा अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण भारतात स्वतंत्र श्वास घेतोय, पण आज आपण यांना विसरलोय आणि यांची आठवण करून घेण्यासाठी, यांची कहाणी जाणून घेण्यासाठी आपली ही अज्ञात 9 वीरांगणांची सिरीज।